त्यांना नाही दर दिलं तर आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. मी स्वतःच जिथं दिसेल तिथं त्यांची गाडी फोडल्याशिवाय मी सोडणार नाही. उसाला 3,500 रुपये पहिली उचल मिळालीच पाहिजे. उसाला 3,500 रुपये पहिली उचल शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. कोण म्हणते देणार नाही अरे कोणचा म्हणतो देणार नाही शेतकरी एकजुटीचा. नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब चॅनल पंढरपूर लाईव्ह. पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांचं उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा 3रा दिवस आहे. या उपोषणाला सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आता पाठिंबा मिळत आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील काही जणांनी आपला पाठिंबा या उपोषणाला दर्शवलाय. यानंतर पंढरपूर लाईव्हशी बोलताना पाठिंबा देणाऱ्या ज्या शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलाय त्या सर्व शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात आणि साखर कारखानदारांच्या विरोधात अतिशय संतप्त अशी प्रतिक्रिया दिली. जर तातडीनं या उपोषणाची दखल घेतली नाही तर साखर कारखान्यांचे जे चेअरमन भेटतील त्यांच्या गाड्यांचे टायर फोडू असा इशाराही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याने दिलाय. बघा नेमक्या त्यांच्या या संतप्त प्रतिक्रिया काय आहेत ते. काय सांगाल, आज तुम्ही पाठिंबा दिलाय? चिकमौत ग्रामपंचायत सदस्य अजिनाथ विश्वनाथ जाधव. आम्ही पूर्ण ग्रामपंचायत चिकमौत आणि ग्रामस्थ इथं उपस्थळी आलेलो आहे आणि पाठिंबा जाहीर केला आहे आम्ही. आज परिस्थिती अशी आहे की चिकमौत एरियातला ऊस हे 5 ते 6 कारखान्याला जातो. सोलापूर जिल्ह्यातला जी दर आहे 2800 2850 आणि सांगली जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात ऊस नेते ते आमच्यातला ते 3500 रुपये 3400 रुपये रेट चालू आहे. एवढा तफावत नको आहे. आणि सख्या भावाचं 2 ठिकाणी ऊस गेलं तर एकाला 2850 आणि एकाला 3500 रुपये असा 700 750 रुपयाचा फरक दाखवतोय. आणि ऊसाला मेहनत करताना सगळ्यांनी सारखीच केलेली आहे आणि दर घेताना दोन्ही तफावत एवढी कशासाठी, ही आमचा प्रश्न आहे. शासनाकडं मागणी आहे की जो सांगली आणि सातारा जिल्ह्यात दर आज परिस्थिती 3500 रुपयाची आहे तीच आम्हाला मिळावी सोलापूर जिल्ह्याला. ठिकाणी आता उपोषण चालू आहे. उपोषण सोडण्यासाठी पालकमंत्री असतील किंवा सहकार मंत्री असतील यांना काय आवाहन कराल? यांना आव्हान आम्ही एवढंच करतो की आमचा जी मागणी आहे ती मागणी 3500 रुपयाची मान्य करावं. आणि दुधाच्या बाबतीत गायचं दूध 50 रुपये आणि म्हशीचं दूध 80 रुपये हे रेट यांनी जाहीर करून आमचे उपोषण जे चालू आहे ती मान्य करून बंद करावं. पंचायत सदस्य चिकमौत. आम्ही एक ऊस उत्पादक शेतकरी आहे. तर ह्या उपोषणाला जिल्ह्यातील पालकमंत्री व सहकार मंत्र्यांनी ह्याची दखल घ्यायला पाहिजे. त्या जिल्ह्यात एवढा 35 36 60 वर्ष जर ह्या कारखान्यांनी दर असं देत असेल तर शेतकऱ्यांनी शेती कशी पिकवायची. ज्यावेळेस सोनं 170 रुपये तोळा होतं त्यावेळेस ऊस होता 160 रुपये टन. आज सोनं आहे 1.5 लाख रुपयानं, ऊस आहे 2,500 आणि 2900. एकरी 90,000 ते 80,000 ऊस पिकवायला खर्च येतो. तो खर्चसुद्धा निघत नाही 2800 आणि 2700. तरी शेतकऱ्यांची दुरावस्था झालेली आहे. तर या जिल्ह्यात शेतकरी संघटनेला कोण खंबीर नेता नसल्यामुळे ही अवस्था झाली आहे. तर समाधानदादा फाट्यांनी शेतकरी संघटनेच्या विचाराला किंवा शेतकऱ्याला एक वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यांच्या उपोषणाला आमच्या सदस्यांचा पाठिंबा देत आहोत. माझं नाव विश्वजित भारत पाटील, मानेगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मी शेतकरीच आहे. आमचे मित्र समाधान फाटेसुद्धा शेतकरीच आहेत. कारण गेली 15 वर्ष झालं ते शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी अहोरात्र झटत आहेत, रस्त्यावरती उतरत आहेत. आज ऊसाच्या FRP बाबत बोलायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यातच 32 कारखाना असूनसुद्धा सर्व शेतकऱ्यांची लूट रिकव्हरीमार्फत, काटामारीमार्फत एका विचारानं करत आहेत. कारण आज सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी 3600 3700 रुपये भाव दिला जातोय. आज आम्ही ऊसाची ब्रिक्स मोजली आहे तर 22-23 आमच्या ऊसाची ब्रिक्स बसते आहे. तर कोल्हापूरमध्ये सुद्धा तीच ब्रिक्स आहे. परंतु एवढी तफावत का? कारण येथील शेतकरी एकजूट नाही. यामुळेच सर्व कारखानदाराचं फावत आहे. हे सर्व कारखानदार
संध्याकाळी रात्री फोन करताय, अरे मी 28 रुपये भाव देणार आहे, तू किती देतो? एक जण म्हणताय 2850, एक जण म्हणताय 2875. ही काय खेळ लावलाय का तुम्ही जनतेविषयी? अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गवताच्या काडीला किंमत होती, परंतु आज शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या ऊसाला मात्र कवडी मोल किंमत देत आहे तुम्ही. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, कारण बाहेरच्या कोल्हापूर ठिकाणी 3700-3800 रुपये भाव शेतकरी घेतोय आणि इथल्याच पंढरपूर तालुक्यातल्या सुद्धा जरंडर सहकारी साखर कारखान्याला जातोय, तिथं 3500 रुपये मिळत आहेत. आज बोत्रे पाटलांनी तर माडा तालुक्यातल्या म्हैसगाव या ठिकाणी कारखाना घेतल्यानंतर 3150 रुपये भाव जाहीर केला आहे. परंतु आमचेच जुने कारखानदार ज्यांचे 8-10 कारखाने झाले, कशा जीवावर झाले? हे लुटमारीच्या जीवावर. जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे किंवा कृषी विभागाला विनंती आहे, आमची रिकव्हरी चेक करा, कोल्हापूरची रिकव्हरी चेक करा, काटामारी कशी होते आहे रोखली जावी, नाहीतर अन्यथा सर्व शेतकरी मिळून रस्ता रोको करू, याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू. आमचे मित्र समाधान फाटे यांना न्याय मिळालाच पाहिजे. मी बाहुबली राजाराम सावळी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सच्चा कार्यकर्ता. आज उपोषणाचा आज 3रा दिवस आहे. आज ह्यांनी समाधान फटे, जसं शरद जोशीनं महात्मा गांधी शेतकऱ्याला न्याय दिला, तसंच ह्या चळवळीत समाधान फटे यांनी ह्या जिल्ह्यात जवळजवळ 34 कारखाना आहेत. आज 3रा दिवस असून एकसुद्धा चेअरमन कुठला येत नाही, डायरेक्टर येत नाही. आजच आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ह्या समाधान फटे यांना आंदोलनाला बसली ती यांचा संघटनेचा पाठिंबा तयार केलेला आणि आम्ही देत आहेत. आत्ता जिने काय शेतकरी आले चिकमौतची, आज एका भावाचा ऊस जरंडेश्वरला जातोय, तिथं 35 रुपये दर मिळतोय आणि एका भावाचा ऊस इथं आपल्या सोलापूर जिल्ह्यात येतोय तिथं 28. ही तफावत का? हे तफावत हे आमच्या समाधान फटे काय शेतकरी ह्यांना मोठ्या प्रमाणात ही तफावत एकसारखा दर मिळला पाहिजे. जोपर्यंत ही दर मिळत नाही तोपर्यंत आम्ही समाधान फटे आणि आम्ही ठरवलंय ही न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही. ह्याच्यात जर दुर्लक्ष करायचं, पालकमंत्री असेल, सहकार मंत्री असेल, ह्यांनी जर लक्ष नाही दिलं तर 1-2 दिवसात ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही करू. रस्ता रोको करायला सुद्धा आम्ही भेटणार नाही. जोपर्यंत दर जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही. आणि जसं जसं दिवस वाढ देतील तसं पूर्ण संघटना ताकद देणार आहे. शेतकरीसुद्धा मोठ्या संख्येनं हजर राहिल्या देखती. एवढंच नव्हतं तर ग्रामपंचायतचं ठरावसुद्धा घेऊन लोक इथं यायला लागली ती. ही आम्ही घेतल्याशिवाय भाग पाडणार नाही. आता त्यांची भूमिका मी आताच सांगितलं की ही त्यांची भूमिका आम्ही पाठिंबा देणार. मी स्वाभिमानी शेतकरी संघटने एक सच्चा कार्यकर्ता आहे. कारखान्याचे काही संचालक आहे तुमच्या? असं म्हणणं आहे तुमच्या संघटनेचे काही पदाधिकारी होते, संचालक आहेत कारखाने. काही कारखान्याचे संचालक झालेला आहे. काही जण. त्यांना तुम्ही काय आवाहन करणार आहे का? त्यांनी असं केलंय बाबा, इथं 3500 दर जर नाही दिला तर ते आज मी तिला ती म्हणते तर आम्ही सुद्धा ह्या पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. आता चेअरमन सगळे जे आले नाहीत पंढरपूर तालुक्यातले साखर कारखाने चेअरमन एक सुद्धा आले नाहीत, त्यांना काय आवाहन करा? त्यांना नाही दर दिलं तर आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. मी स्वतःच जिथं दिसेल तिथं त्यांची गाडी फोडल्याशिवाय मी सोडणार नाही. मी एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सच्चा कार्यकर्ता. आणि तुम्हाला मागलंच उदाहरण सांगतो. महागांधी ज्या टायमाला समाधान अवतडे दामाजी चेअरमन होतं, 3 कोटी रुपये देणं ठेवून कारखाना चालू केला. त्या टायमाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी त्या गव्हाणीत जाऊन उडी टाकली, कारखाना बंद पडला. त्या टायमाला 3 कोटी रुपये दिलं, मीच उडी मारलेला एक सच्चा कार्यकर्ता मी बाहुबली सावळे. तसं आता इथं 35 रुपयांनी दर नाही दिला, जर मला चेअरमन एखादा जर गावला तर त्याची गाडी फोडल्याशी मी शांत बसणार नाही. आणि ह्याच्यापेक्षा जास्तीनं शेतकरी आता 3रा दिवस असून या लागली ती. आणि ह्याचाच विचार 4 उपोषणकर्ते आहेत ती, त्यांचा सुद्धा विचार ह्या सहकार मंत्र्यांनी, ह्या पालकमंत्र्यांनी विचार जर नाही केला तर मी मागा म्हणलेली गोष्ट केल्याशिवाय सोडणार.